मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आणि रॅलीजचा पैसा येतो कुठून? मनोज जरांगेंचं आंदोलन कुणी स्पॉन्सर केलंय? पुण्यात मराठा आंदोलनासाठी शांतता रॅली काढण्यात आली आणि त्यावेळी हजारो बांधव सहभागी झाले होते. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय असं पोटतिडकीने मनोज जरांगे सांगत होते. मात्र त्यांच्या शांतता रॅलीत नीट नजर टाकली तर क्रेन, मल्टीकॅम सेटअप, मनोज जरांगेंच्या शेजारी असलेला कॅमेरा, जिमिक जीप, सगळं होतं. हा तामझाम, हा सगळा खर्च कसा काय बरं झाला? गरीब मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना इतकं छान छोकीत राहायला कसं काय जमतं? कधी सनरूफची गाडी, कधी व्हॅनिटी, कधी 5 स्टार ॲम्ब्युलन्स, याचा खर्च नेमकं कोण करतं? मराठा बांधवांनी हे पैसे दिले असतील असं म्हटलं तर मग हाच पैसा समाजासाठी जमा करून मनोज जरांगेंनी गरिबांचं कल्याण का नाही केलं? जर मराठा बांधवांकडे पैसा आहे तर मग सरसकट आरक्षणाची मागणी का? EWS मधून आरक्षण का नाही? मनोज जरांगे म्हणतात तसं आरक्षण मिळालं तर आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील का? हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. मनोज जरांगे जेव्हा शांतता रॅली काढतात किंवा आरक्षणासाठी दौरे काढतात तेव्हा एखाद्या VIP माणसासारखं त्यांना प्रोजेक्ट केलं जातं. JCBतून होणारी फुलांची उधळण असो, चांगल्या कार्समधून मनोज जरांगेंनी फिरणं असो, किंवा मग स्टेजवर शिवरायांच्या भव्य पुतळ्यापुढे जाणं असो, मोठमोठाले हार असो, प्रश्न निर्माण होतो तो हाच की पैसा मराठा बांधवांचा की आंदोलन कुणी स्पॉन्सर केलंय का?